दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। काल दिनांक 7 मार्च रोजी एकलहरे परिसरात महिलेचा खून झाल्याची घटना घडली होती। या खुनाचा अवघ्या 24 तासात पोलिसांनी उलगडा केलाय। घरात मामी आणि भाचा असताना काही अज्ञातांनी महिलेचा खून करून भाच्याला देखील जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले होते। मात्र धक्कादायक म्हणजे एकतर्फी प्रेमातून भाच्यानेच मामीचा खून केल्याचा उलगडा पोलिसांनी केलाय। याबाबत अधिक माहिती अशी की भाचा आणि मामी या दोघांमध्ये किरकोळ वाद झाले। या वादाचे रूपांतर नंतर धक्काबुक्कीत होऊन भाचा अभिषेकने त्याच्याजवळ असलेल्या चाकूने मामीवर वार करून तिला ठार केल्यानंतर स्वतःही गळ्यावर चाकू मारून हल्ला झाल्याचा बनाव केला। दरम्यान पोलिसांनी अवघ्या 24 तासात या खुनाचा उलगडा केला असून जखमी आरोपी अभिषेक याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले। याबाबत अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांनी दिली आहे। नमस्कार, मी नाशिक रोड PI रामदास शेळके। दिनांक 6 तारखेला 6/3/24 ला एकलहरे औष्णिक विद्युत केंद्राजवळ जगताप चाळा आहे त्या ठिकाणी क्रांती सुदाम बनेरिया वय 27 वर्ष हिची निर्घुण हत्या झालेली होती। तिचे पती ती एकत्रपणे तिथं पाणीपुरी किंवा भेळ असा व्यवसाय करतात। एकलहरे या ठिकाणी एकदम गरीब कुटुंबातील घर होतं ते जगताप फळ्यामध्ये असलेलं, आणि त्याच वेळेला त्यांचा राहणारा भाचा हा सुद्धा तिथं होता, अभिषेक सिंह म्हणून। तो 7 ते 8 महिन्यापासून तिथं राहत होता। तो जाऊन येऊन करत होता। काही दिवसापूर्वी आलेला, काही परत जायचा। तो सुद्धा पाणीपुरीचा व्यवसाय फिरून व्यवसाय करत होता, आणि त्याला जा त्याच्या गळ्यावर जखमी होते। त्यांनी खुनीने सांगितल्यामुळं त्याच्या मामानी म्हणजे क्रांतीच्या मिस्टरांनी सुदाम यांनी फिर्याद दिली, आपल्याकडे दाखल केलेली होती की अज्ञात इस्मानी तिचा पत्नीचा मर्डर केलेला आहे आणि भाच्याला मारलेला आहे। परिस्थितीजन्य पुरावा आम्ही बघितला, त्यांनी सांगितलेलं ती खात्री केली, पण अशा वेळेला तिथं अज्ञात इसम काही मिळून आलेलं नाही। मग आम्ही दुसऱ्या एक ट्रॅकने गेलो, त्याचे मोबाईल चेक केले, इतर परिस्थितीजन्य पुरावा आणि इतर माहितीवरून असं निष्पन्न झालं की हा जो भाचा आहे तो तिच्याशी अनैतिक संबंधाची मागणी करत असल्यामुळं, त्या कारणावर, आणि ती तिला पुरवत नसल्यामुळं त्या दोघांच्यात वाद झालेला होता। आणि त्या वादाचे कारण वेगवेगळ्या रूपात रोज निर्माण व्हायचं, आणि त्याला हाकून लावण्याचं काम ती करणार होती। म्हणून त्याने तिचा पहिल्यांदा खून केला, आणि तो खून उघडकीस येऊ नये म्हणून त्यांनी स्वतःच्या गळ्यावर वार करून घेतलेले, आणि स्वतः तो आता ऍडमिट आहे। तो सुद्धा गंभीर जखमी झालेला आहे, आणि त्याच्यावर उपचार चालू आहेत। आम्ही त्याला अंडर ऑब्झर्वेशन ठेवलेलं आहे। त्यानंतर त्याला अटक करायची तजवीज ठेवलेली आहे, आणि ते आरोपी निष्पन्न झालेले आहे। यामध्ये सांगायचा उद्देश असा की पहिल्यांदा अज्ञात इसम सांगून एक डायरेक्शन चेंज करण्याचा प्रयत्न केला, पण माझ्याकडचे जे पोलीस अधिकारी आहेत त्यांना आमचे DCP मॅडम मोनिका राऊत साहेब मॅडम, ACP बारी साहेब यांनी खूप वेळोवेळी मार्गदर्शन आणि सूचना देऊन ट्रॅक तपासायचा ठरवला गेला, आणि त्या ट्रॅक प्रमाणे त्यांच्या मार्गदर्शनाने हा मोठ्या प्रमाणात गुन्हा ओपन केलेला आहे। PI काळे साहेब, त्यांची टीम यांचं खरोखर अभिनंदन करण्यासारखं काम त्यांनी केलेलं आहे, आणि या प्रकारचे आणखी काही होत असेल या हद्दीमध्ये, अशा प्रकारे आमची टीम खूप चांगल्या प्रमाणे काम करेल। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके, गुन्हे शोध पथकाची सहाय्यक पोलीस निरीक्षक सुखदेव काळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, दीपक सोबार, विष्णू गोसावी, विजय टेमगर, सागर आडणे, गोकुळ कासार, रोहित शिंदे, दत्तात्रय वाजे, योगेश रानडे, मनोहर कोळी, नाना पानसरे, अरुण माडेकर, संतोष पिंगळ, महेंद्र जाधव, भाऊसाहेब बागरे, कल्पेश जाधव यांच्यासह पथकाने केली आहे। दरम्यान आरोपी हा जखमी असल्याने त्याच्यावर औषधोपचार सुरू आहे। यानंतर आता त्याला अटक कधी होते हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे। तसेच भाच्यानेच मामीचा खून केल्याने परिसरात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे।
दिनेश पगारे, दक्ष न्यूज, नाशिक रोड, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. घोटी सिन्नर महामार्गावर उंबरकोन फाट्याजवळ भीषण अपघात झाला असून यामध्ये 4 जण जागीच ठार झाले असल्याचे समजते. मोटरसायकल आणि 4 चाकी वाहनाचा हा अपघात आज दुपारी झालाय. या अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेत गंभीर जखमी व्यक्तींना घोटी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे वृत्त आहे. घटनास्थळी घोटी पोलीस दाखल झाले असून स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना दाखल केले आहे. मृत आणि जखमी व्यक्तींची नावे समजली नाहीत. लवकरच त्यांची नावे समाविष्ट करण्यात येतील. भागीरथी तत्करी, दक्ष न्यूज, घोटी. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. आज 8 मार्च म्हणजे महिला दिन. आजच्या या महिला दिनाच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना गिफ्ट दिलंय. घरगुती गॅस सिलेंडर हा 100 रुपयांनी स्वस्त झालाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही घोषणा करून महिलांना हे गिफ्ट दिलंय. ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही घोषणा केली आहे. दरम्यान आहे काय मोदींचं ट्विट, पाहूयात. आज महिला दिनी आमच्या सरकारने LPG सिलेंडरच्या किमतीत 100 रुपयाने कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे देशभरातील लाखो कुटुंबांवरील आर्थिक भार लक्षणीयरित्या कमी होईल. विशेषतः आपल्या नारी शक्तीला फायदा होईल. स्वयंपाकाचा गॅस अधिक परवडणारे बनवून आम्ही कुटुंबाच्या कल्याणासाठी आणि आरोग्यदायी वातावरण सुनिश्चित करण्याचे देखील ध्येय ठेवतो. हे महिलांचे सक्षमीकरण आणि त्यांच्या जगण्याच्या सोयीसाठी सुनिश्चित करण्याचा आमच्या वचनबद्धतेची सुसंगत आहे. दरम्यान मोदींची या ट्विटवरून खासदार सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. काय म्हणाल्या खासदार सुप्रिया सुळे, पाहूयात. किती जुमले बघायला लागतील तुम्ही बघाल. इथं सुरुवात आहे, अभी पिक्चर बाकी आहे. त्याच्यामुळे इलेक्शन अनाउन्स होईपर्यंत काय काय करतील देवालाच ठाऊक. आणि इतके दिवस, इतके वर्ष जेव्हा 1000 रुपये होतं आणि महिला रडत होत्या तेव्हा यांना सुचलं नाही. इलेक्शन आणि लोकसभा आली की लगेच 100 रुपये कमी. आणि 100 रुपये नुसते कमी करून काय होणार आहे? 400 रुपयाला द्या गॅस, मग कुछ बात है. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घरगुती गॅस सिलेंडर 100 रुपयाने कमी केल्याची घोषणा केल्याने महिलांना दिलासा मिळालाय. यामुळे महिला समाधान व्यक्त करतायत. ब्युरो रिपोर्ट, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. आजच्या युगात महिला ही कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीये. सगळीकडे महिला ही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना दिसून येते. त्यातच महिला दिनाचे औचित्य साधून दिनांक 8 मार्च रोजी राज्याचं 4थं महिला धोरण अंमलात आणलंय. गेल्या 10 वर्षापासून रखडलेल्या राज्याच्या महिला धोरणाच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारला अखेर मुहूर्त मिळाला असून महिला दिनाचे औचित्य साधून या नव्या धोरणाच्या अंमलबजावणीस सुरुवात करण्यात येणार आहे. महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे. दरम्यान काय आहे राज्याचं 4थं महिला धोरण, पाहूयात. महिला धोरण अष्टसूत्रीवर आधारित असून त्यात प्रामुख्याने महिलांच्या आरोग्यावर व पोषण आहारावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. दुर्गम आणि पोहोचण्यास कठीण अशा शहरी व ग्रामीण आणि आदिवासी भागात मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यावरही भर देण्यात येणार आहे. शिक्षण कौशल्यासाठी माध्यमिक आणि वरिष्ठ पातळीवरील शाळांमध्ये 100% नोंदणी होईल, यासाठी लक्ष देण्याची सूचना करण्यात आली आहे. कौशल्य विकास योजना अंतर्गत महिलांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले आहे. महिलांविरोधात सर्व प्रकारच्या हिंसाचारास आळा घालण्यासाठी सर्व संस्थांमध्ये लैंगिक छळ प्रतिबंधक अंतर्गत समितीची स्थापना करण्याची सूचना देण्यात आली आहे. त्याचबरोबर निवडून आलेल्या महिला लोकप्रतिनिधींसाठी नेतृत्व, नियोजन, अर्थसंकल्प आणि इतर कार्यक्रमांचे आयोजन करण्याची सूचना धोरणात आहे. महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी ही घोषणा केली असून महिलांच्या सुरक्षेसाठी
उपयुक्त असलेल्या शक्ती विधेयकाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्राची चर्चा केली व याबाबत लवकरच घोषणा करण्यात येईल असे देखील यावेळी अदिती तटकरे यांनी सांगितले. पल्लवी भावसार, दक्ष न्यूज, नाशिक. सध्या सर्वत्र लोकसभेची वारे दिसून येत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांची जोरदार तयारी सुरू आहे. त्यातच उद्धव ठाकरे यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते तथा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना ऑफर दिली आहे. भाजपच्या खासदारकीचा राजीनामा द्या, तुम्हाला महाविकास आघाडीतून निवडून आणतो, अशी खुली ऑफर उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना दिली आहे. गडकरींना डावललं जात असल्याचं म्हणत उद्धव ठाकरे यांनी गडकरींना भाजप सोडण्याचं आवाहन केलंय. काय म्हणाले उद्धव ठाकरे पाहूयात. मग त्या बेहिशोबी संपत्ती केलेल्या भ्रष्ट माणसाचं नाव आमच्या देशाच्या पंतप्रधानांच्या बरोबरीने त्या पहिल्या यादीमध्ये येतं. पण ज्यांनी भाजपा रुजवण्यासाठी इकडे खस्ता खाल्ल्या, अगदी प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडेजींच्या नंतर त्यांच्या बरोबरीने युतीमध्ये जे मेहनत करत होते त्या नितीन गडकरींचं नाव त्याच्यामध्ये नाही. अहो नितीनजी सोडून द्या भाजपा, राहा उभे, आम्ही महाविकास आघाडीकडनं तुम्हाला निवडून आणतो. दाखवा महाराष्ट्राचं पाणी, दाखवा महाराष्ट्राची धमक दाखवा. ब्युरो रिपोर्ट, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. मोबाईल वापरताय पण आपल्याला आपल्या आवडत्या मोबाईलच्या वस्तू मिळत नाही. चला तर मग आत्ताच नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी 25 वर्ष जुन्या असलेल्या श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी आणि होलसेल ॲक्सेसरीजच्या शॉपवर. येथे तुम्हाला मिळेल सर्व प्रकारच्या होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज. यात मोबाईल कव्हर, हेडफोन, चार्जर, ग्लास, OTG, पेन ड्राईव्ह, ब्लूटूथ, पॉवर बँक व आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू फक्त एकाच दुकानात. यासोबतच आमच्याकडे सर्व कंपन्यांचे हँडसेट अगदी अल्प दरात उपलब्ध. तसेच अर्जंट मोबाईल रिपेअरिंग व सर्व मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज सोबत डिश टीव्हीचेही रिचार्ज करून मिळेल. त्याचबरोबर अर्जंट मनी ट्रान्सफर, झेरॉक्स, लॅमिनेशन, पासपोर्ट साईज फोटो, कोल्ड ड्रिंक्स व आईस्क्रीमही मिळेल. तर वाट कसली बघताय? चला तर मग खरेदीला श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपवर. आमचा पत्ता शहीद भगतसिंग चौक, श्री टेम्बलाई माता मंदिराजवळ, द्वारका सर्कल, नाशिक. संपर्कासाठी नंबर 97 62 59 12 18, 97 62 59 12 18. चला तर मग आजच भेट द्या टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपला. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी सुरू आहे. शहरात तिकीटवरून चुरस दिसून येते. तिकीट कोणाला मिळणार यावर सर्वत्र चर्चा सुरू आहे. त्यातच माजी सभागृह नेते तथा नगरसेवक, नाशिक मनपा प्रदेश निमंत्रित सदस्य, महाराष्ट्र जनता पार्टीचे दिनकर धर्माजी पाटील यांना भाजपाने नाशिक लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी द्यावी अशी मागणी इगतपुरी येथील ग्रामस्थांनी केली आहे. नमस्कार, मी प्रवीण खंडेराव आवारी, राहणार नांदुरवैद्य, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक. येथील मी 10 वर्षापासून ग्रामपंचायत सदस्य असून सोसायटी सदस्यसुद्धा देखील आहे. येथील मी आमच्यावर 2016मध्ये खोटे गुन्हे दाखल झाले होते. त्यावेळेला आम्ही प्रत्येक राजकारण्यापर्यंत आम्ही जाऊन, खासदार, आमदार असो, कुणी असो, त्यांच्यापर्यंत आम्ही आर्थिक मदतीसाठी आम्ही हात पसरवले होते. परंतु आम्हाला कुणीच आम्हाला 1 रुपयाची मदत न करता उलट आमच्यावर उलटसुलट गोष्टी करून आणि प्रचारासाठी आमचा वापर केला त्यावेळेला. परंतु आम्हाला कुणीच दाद दिली नाही. त्यानंतर आम्ही 2019मध्ये दिनकर धर्माजी अण्णा पाटील यांच्याकडे आम्ही आल्यानंतर आम्ही सर्व हकीकत सांगितली. गेल्या इगतपुरी तालुक्यामध्ये, त्र्यंबक तालुक्यामध्ये, नाशिक जिल्ह्यात
इथं 2016मध्ये बऱ्याचशा लोकांना खोटे गुन्हे दाखल झाले, परंतु हालाकीची परिस्थिती असल्यामुळे वकिलाची आम्ही फी पण नाही देऊ शकलो. तर अशा लोकांसाठी त्यांनी मोठमोठी रक्कम वकिलांनी प्रत्येकाला सांगितली होती. तर अण्णांच्या कानावर सांगितलं तर त्यांनी आमच्यासाठीच नव्हे तर त्र्यंबक तालुका, इगतपुरी तालुका, सिन्नर तालुका ज्यांच्या खोटे गुन्हे दाखल केले अशा लोकांसाठी मोठमोठी रक्कम होती. अण्णांनी मागे पुढं विचार न करता जनता दरबारामध्ये आम्हाला त्याच दिवशी वन टाईम रक्कम देऊन वकिलांची आमची खूप मोठी मदत केलेली आहे. मराठा समाजच सोडा पण इतर समाजांचे सुद्धा त्यांनी जवळजवळ 125 मंदिरं बांधलेले. त्याच्यामध्ये मंदिर असेल, मस्जिद असेल किंवा बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्यांसाठी असो हे असो भरपूर मदत त्यांनी केलेली. ते जातीवाद न बघता सर्वांसाठी काम करणारे. आणि वारकरी संप्रदायाचा नाशिकमध्ये इतका मोठा कार्यक्रम केला आणि स्वतः ते महानुभाव पंथाचे असल्यामुळे महानुभाव पंथाचा सुद्धा त्यांनी जवळजवळ 10 दिवस कार्यक्रम मोठा संख्येने लोक पण उपस्थित होते. खूप मोठा कार्यक्रम त्यांनी ठेवलेला होता. असे असो बैलगाड्या शर्यत असो खेड्यागावांमध्ये आमच्या इगतपुरी तालुक्यामध्ये कितीतरी बैलगाड्या शर्यत भरल्या. त्याच्यासाठी त्यांनी खूप लोकांना प्रोत्साहन देतात कारण ते एक हाडाचे शेतकरी आहेत. हाडाचे शेतकरी असल्यामुळे त्यांना सर्व गोष्टीची कल्पना आहे आणि आम्हाला पक्ष माहीत नाही. अण्णा हे पक्ष बघून कोणाचं काम करत नाही, जात बघून कोणाचं काम करत नाही. आज सकाळी जनता दरबार भरतो 2 तास, संध्याकाळी 2 तास आणि तिथं आम्ही विचारल्या गेल्यानंतर जनता दरबार हा नुसता राजकीय धोरण म्हणून नव्हे तर त्या ठिकाणी त्या माणसाचा पूर्ण समस्या सोडवल्यानंतरच ते दम मारतात. आणि त्यांना मुळात म्हणजे विषय असा आहे का प्रत्येकाचं नाव, गाव, राहणार कुठला, हे इतक्या तालुक्यातून कुठला आला हे पण त्यांना माहीत राहतं. आणि ते एक निर्व्यसनी माणूस आहेत. पैलवान जरी असले पण निर्व्यसनी आहे आणि खूप त्यांचं इतकं कार्य आहे. आणि BJP आम्ही हात जोडून एकच आव्हान आणि विनंती पण करतो, अशा माणसाला जर तुम्ही तिकीट दिलं तर विजय हा निश्चित होणार, अन्यथा विजय इथं दुसऱ्या कोणाचा लागणार नाही. पक्ष कोणताही असो. आज अण्णांना तिकीट जरी नाही दिलं तरी आम्ही अण्णांच्या पाठीमागा कुठल्याही पक्षातून आम्ही उमेदवार आम्ही फॉर्म भरणारच. अण्णांनी जरी नाही म्हटले तरी आम्ही अण्णांचा फॉर्म भरणार. आम्ही शेतकरी वर्ग म्हणून सांगतो BJPने त्यांना तिकीट दिलंच पाहिजे एवढं हात जोडून विनंती करतो. जय महाराष्ट्र. मी सचिन गरबे, नांदुरवैद्य गावचा रहिवासी, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक. तर इथं मागच्या पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे बाळू मुसळे यांचं घर पडलं होतं. तर त्यांना रस्त्यावर राहायची वेळ आली होती. तर ते मंदिरात राहत होते. तिथं भरपूर राजकीय नेते, पुढारी भरपूर येऊन गेले, फक्त पाहून गेले, कुणी काही मदत केली नाही. तर तसंच मी दिनकर धर्माजी पाटील यांच्या कानावर ही गोष्ट टाकली. तर तिथं घटनास्थळी अण्णा आले. अण्णांनी ते बघितलं तिथं काय नाही झालं. तर अण्णांनी मोठी रक्कम बाळू मुसळे यांना तिथं दिली, रोख रक्कम तिथं दिली. तसंच आमच्या पुढं वंजरवाडी गाव आहे, त्या वंजरवाडी गावात पण रिटायर आर्मी मॅन आहे, अपंग आहे ते, त्यांची तिथं टपरी होती. ती टपरी पण त्या अतिवृष्टीमध्ये वाहून गेली तिथं त्या पुरामध्ये. तर तिथं पण अण्णा घटनास्थळी जाऊन तिथं त्यांनी रोख रक्कम त्या व्यक्तीला दिली. हे नाही बघितलं का तो कोणत्या जातीचा आहे, कोणत्या धर्माचा आहे, याच्याशी काही घेणं देणं नाही ठेवता अण्णांनी एकदम निस्वार्थपणे त्यांना मदत केली तिथं पण. ओके. तसेच दिनकर धर्माजी अण्णा पाटील हे गेल्या 40 वर्षापासून निस्वार्थपणे म्हणजे असे जे काही लोक त्रस्त आहे बा कसल्या गरजेनी, तर त्यांना अण्णा मदत करताय बा वेळच्या वेळी. असं नाही का मग तो कोणत्या धर्मातला असो सगळ्यांना मदत करताय अण्णा. तसेच नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी दिनकर धर्माजी पाटील यांना लोकसभेतून उमेदवारी जाहीर करावी, तर आमच्या सगळ्या जनतेची इच्छा आहे. दिनकर पाटील हे नेहमीच लोककल्याणासाठी काम करत असतात. आतापर्यंत त्यांनी नागरिकांच्या अनेक समस्या देखील सोडवल्या आहेत. यापुढेही ते असंच काम करतील असा विश्वास ग्रामस्थांना असल्याने त्यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी दिनकर अण्णा पाटील यांना देण्याची मागणी केली आहे. परमेश्वर आंधळे, दक्ष न्यूज, सातपूर, नाशिक.
दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. महाशिवरात्र हा वार्षिक हिंदू सण आहे, जो देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. हिंदू धर्मातील त्रिमूर्ती देवतांपैकी एक भगवान शिव यांच्या स्मरणार्थ महाशिवरात्री हा सण साजरा केला जातो. महाशिवरात्री याचा अर्थ संस्कृतमध्ये शिवाची महान रात्र असा आहे. याच पार्श्वभूमीवर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 8 मार्च रोजी महाशिवरात्रीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सातपूर गावामधील मारुती मंदिर येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे बर्फाने साकारलेल्या शिवलिंगाचा देखावा येथे तयार करण्यात आला होता. माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांच्या हस्ते शिवशंकराची आरती आयोजकांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आली. यावेळी हजारो शिवभक्तांनी महाप्रसादाचा लाभ देखील घेतला. तसेच शिवभक्तांनी बर्फाने साकारलेली शिवलिंग देखावा पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती. भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष निलेश भंदुरे व श्वेता निलेश भंदुरे यांच्यातर्फे या महाशिवरात्रीचे आयोजन करण्यात आले असून त्यांच्या शुभ हस्ते आलेल्या सर्व शिवभक्तांना महाशिवरात्रीनिमित्त खिचडी व केळी वाटप करण्यात आली. यावेळी आयोजकांनी आपले मनोगत व्यक्त केले. सर्वप्रथम सर्व शिवभक्तांना व भाविकांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. दरवर्षीप्रमाणे यावर्षी महाशिवरात्रीनिमित्त महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवला होता. याचबरोबर मुख्य आकर्षण म्हणून प्रकारचे शिवलिंग बनवलेले आहे. आतापर्यंत हजारो भाविकांनी या ठिकाणी त्या शिवलिंगाचे दर्शन घेतले व महाप्रसादाचा लाभ घेतला. हा कार्यक्रम आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत चालणार आहे. तरी मी आवाहन करतो आणि सर्वांना विनंती करतो की आपण या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घ्यावा. माझ्याकडून, माझ्या कुटुंबाकडून सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. सगळ्या भाविकांना आम्ही सांगू इच्छितो की सगळ्यांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा. मुख्य आकर्षण म्हणजे आपण बनवलेली बर्फाची पिंड, तिचे दर्शन. यावेळी सातपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सोहन माचरे यांनी देखील सदर ठिकाणी भेट दिली. त्याचबरोबर संतू नाना भंदुरे, योगेश भाऊ शेवरे, योगेश गांगुर्डे, बाळा निगळ, मच्छिंद्र भंदुरे, संदीप सोनवणे, प्रसाद वाघ, अनिल भंदुरे, रोशन भंदुरे, अक्षय भंदुरे, बाळा भंदुरे, सुनील भंदुरे, योगेश आहेर, श्वेता भंदुरे, धनश्री आहेर, पूजा भंदुरे यांच्यासह अनेक महिला, बालगोपाळ, शिवभक्त व समस्त सातपूर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. परमेश्वर आंधळे, दक्ष न्यूज, सातपूर, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. चांदवड तालुक्यात भगवान एकलव्य यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे. आदिवासींचे श्रद्धास्थान धनुर्धारी भगवान एकलव्य यांची जयंती आदिवासी बांधवांनी एक प्रकारचा सण म्हणून मोठ्या उत्साहात साजरी केली आहे. यावेळी चांदवड गावामध्ये एकलव्य भगवान यांच्या प्रतिमेची सजवलेल्या ट्रॅक्टरमध्ये सवाद्य मिरवणूक काढून आदिवासी बांधवांनी डीजेच्या तालावर थिरकून मोठ्या उत्साहात आनंद साजरा केला. तालुक्यातील रेस्ट हाऊस पासून आठवडे बाजार, सोमवार पेठ, शिवाजी महाराज चौक, श्रीराम मंदिर रोड, नगर परिषद मार्गे ही मिरवणूक काढण्यात आली. दरम्यान भगवान एकलव्य यांच्या प्रतिमेचे झेंडे उंचावून आदिवासी बांधवांनी जल्लोष साजरा केला. हजारोंच्या संख्येने आदिवासी बांधव मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते. आनंद बडोदे, दक्ष न्यूज, चांदवड. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. चांदवड येथील श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचारी आश्रम संस्था संचालित
श्री नेमिनाथ जैन माध्यमिक विद्यालयाचे कला शिक्षक काशीनाथ अहिरे यांनी जागतिक महिला दिनानिमित्त सामाजिक संदेश देत लोकशाहीच्या बळकटीकरणात महिला व नवमतदारांचा सहभाग जास्तीत जास्त व्हावा या प्रमुख हेतूने विद्यालयाच्या दर्शनी फलकावर फलक लेखनातून मतदान प्रक्रिया यशस्वी होण्यासाठी महिला नवमतदार यांच्या सक्रिय सहभागातून तुमचे एक मत ठरवेल देशाचे बहुमत, तुझी जडणघडण संघर्षाची त्या संघर्षाला आवाज दे, मतदार म्हणून मतदान करून तुझ्या संघर्षाला आकार दे, असा संदेश देत महिला व नवमतदारांना आवाहन केले। या प्रसंगी निवडणूक नायब तहसीलदार डॉक्टर मीनाक्षी गोसावी व विद्यालयाचे प्राचार्य शिवदास शिंदे यांनी भेट देऊन श्री नेमिनाथ जैन माध्यमिक विद्यालयाचे कला शिक्षक काशीनाथ अहिरे यांचे कौतुक केले। जागतिक महिला दिनानिमित्त संस्थेच्या विश्वस्त समितीचे अध्यक्ष बेबीलाल संचेती, उपाध्यक्ष दिनेश लोढा, प्रबंध समितीचे अध्यक्ष अजित सुराणा, उपाध्यक्ष अरविंद भन्साळी, मानद सचिव जवाहरलाल आबड, समन्वयक शांतीलाल अलीझाड, महावीर पारख, झुंबरलाल भंडारी, महेंद्र पारख यांनी शुभेच्छा दिल्यात। आनंद बडोदे, दक्ष न्यूज, चांदवड। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। मोबाईल वापरताय पण आपल्याला आपल्या आवडत्या मोबाईलच्या वस्तू मिळत नाही। चला तर मग आत्ताच नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी 25 वर्ष जुन्या असलेल्या श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी आणि होलसेल ॲक्सेसरीजच्या शॉपवर। येथे तुम्हाला मिळेल सर्व प्रकारच्या होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज, यात मोबाईल कव्हर, हेडफोन, चार्जर, ग्लास, OTG, पेन ड्राईव्ह, ब्लूटूथ, पॉवर बँक व आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू फक्त एकाच दुकानात। यासोबतच आमच्याकडे सर्व कंपन्यांचे हँडसेट अगदी अल्प दरात उपलब्ध, तसेच अर्जंट मोबाईल रिपेअरिंग व सर्व मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज सोबत डिश टीव्हीचेही रिचार्ज करून मिळेल। त्याचबरोबर अर्जंट मनी ट्रान्सफर, झेरॉक्स, लॅमिनेशन, पासपोर्ट साईज फोटो, कोल्ड ड्रिंक्स व आईस्क्रीमही मिळेल। तर वाट कसली बघताय, चला तर मग खरेदीला श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपवर। आमचा पत्ता शहीद भगतसिंग चौक, श्री टेम्बलाई माता मंदिराजवळ, द्वारका सर्कल, नाशिक। संपर्कासाठी नंबर 97 62 59 12 18, 97 62 59 12 18। चला तर मग आजच भेट द्या टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपला। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 18वा वर्धापन दिन यंदा नाशिकमध्ये साजरा होतोय। या निमित्ताने नाशिक मनसेकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे। शहरभर पोस्टर, झेंडे, पताका, कमानीच्या माध्यमातून जोरदार वातावरण निर्मिती करण्यात आली आहे। मात्र या जल्लोषाला काहीसे गालबोट लागल्याचं समोर आलंय। वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आपल्या दौऱ्यात श्री काळाराम मंदिरात आरती करणार आहेत। यामुळे मनसेच्या पंचवटी परिसरातील तसेच शहरभर कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण दिसून येत आहे। मात्र धक्कादायक म्हणजे मनसेचे शहर उपाध्यक्ष प्रसाद सानप यांनी लावलेले पोस्टर काही अज्ञात व्यक्तींनी फाडून टाकलेत। अयोध्येत राम आले, महाराष्ट्रात देखील रामाचे राज आले पाहिजेत अशा आशयाचे ते पोस्टर होते। मात्र काही अज्ञात लोकांनी हे पोस्टर फाडल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे। दरम्यान संपूर्ण प्रकारामुळे प्रसाद सानप यांनी संताप व्यक्त केला आहे। चॅनलच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रानं बघितलं आणि संपूर्ण नाशिककरांनी कुतूहलानं तो विषय, आनंदाने तो विषय, त्यांच्यात इतकं आनंदाचं उदाहरण होतं। आपण या ठिकाणी प्रभू काळारामाचं मंदिर आहे मागे आणि प्रभू श्रीरामांची प्रतिमा असलेलं एक फलक या ठिकाणी उभारलं होतं आणि त्यावर असं लिहिलं होतं, अयोध्येमध्ये राम आले, आता महाराष्ट्रामध्ये रामाचे राज आले पाहिजे।
म्हणजे प्रभू श्रीरामांनी ज्या पद्धतीने रामराज्य चालवलं होतं त्या संकल्पना आपण ह्या ठिकाणी मांडली होती आणि मनसेमयचे वातावरण संपूर्ण पंचवटी विभागात आम्ही केलं. संपूर्ण नाशिक शहरात जो अमाप उत्साह आहे सामान्य नागरिकांचा, महाराष्ट्र सैनिकांचा, हा काही स्थानिक लोकांना बघवल्या गेला नाही. त्याच्यामुळे त्यांनी हे कृत्य केलं असावं. आणि एवढी धडकी भरायला एवढी काय भीती वाटायची गरज आहे? कसली भीती वाटते तुम्हाला? तुम्ही जर प्रभू श्रीरामांचं नाव घेता, तुमचं पक्ष, तुमचे सगळेच पक्ष प्रभू श्रीरामांचं नाव घेतं, तर श्रीरामांची प्रतिमा असलेलं फलक फाडण्याचं धाडस होतं तुमचं. सामान्य नागरिक या ठिकाणी बहुसंख्येने जमलेले, सामान्य नागरिकांमध्ये प्रचंड राग, संताप झालेला आहे आणि यांनी काय महाराष्ट्र सैनिक घाबरणारा नाही. आम्ही दुप्पट ताकदीनं साहेबांचं या ठिकाणी जल्लोषात स्वागत करू. हे फलक जेवढे होते त्याच्यात दुप्पट लावू आणि जो वर्धापन दिन आहे 9 तारखेचा, तो तर एवढा ऐतिहासिक करू का पुन्हा ह्या महाराष्ट्रात राजसाहेबांचे विचार ह्या नाशिकच्या माध्यमातून जाणार आहे, नाशिकमधनं जाणार आहे. आम्ही पुन्हा पेटून उठलेलो आहे आणि ह्या कोणत्याच गोष्टीने आम्ही घाबरणारे नाही. आणि एवढी भीती तुम्हाला वाटू देऊ नका. वाटत असेल तर निवडणुका काही लांब नाही आहे. दरम्यान राज ठाकरे यांच्या आगमनापूर्वीच त्यांचे पोस्टर फाडले असल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला चांगलेच उधाण आले. अविनाश अस्वले, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. येवला व नांदगाव मतदारसंघातील सुमारे 1476 ज्येष्ठ नागरिक, महिला व तरुणांना घेऊन प्रभू रामलल्लाच्या दर्शनासाठी पंचवटी अयोध्या आस्था एक्सप्रेस मनमाड स्थानकातून दिनांक 6 मार्च रोजी रात्री 8:10 रवाना झाली. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी मनमाड रेल्वे स्थानकातून पंचवटी अयोध्या आस्था एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखविलाय. यावेळी त्यांच्या समवेत माजी आमदार पंकज भुजबळ देखील उपस्थित होते. दरम्यान मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक येथून ट्रेनमध्ये सहभागी झालेल्या भाविकांशी संवाद साधत नाशिक ते मनमाड त्यांच्या समवेत प्रवास केलाय. नाशिक ही प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. सुमारे 14 वर्षाहून अधिक काळ प्रभू रामचंद्रांचे या नगरीत वास्तव्य राहिले. त्यामुळे प्रभू रामचंद्रांची कर्मभूमी असलेल्या नाशिक ते जन्मभूमी असलेल्या अयोध्या हा प्रवास होऊन प्रभू रामलल्लाचे दर्शन ज्येष्ठ नागरिकांना व्हावे यासाठी मंत्री छगन भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ यांच्याकडून ज्येष्ठ नागरिकांना पंचवटी अयोध्या आस्था एक्सप्रेसची व्यवस्था करण्यात आली. प्रभू रामचंद्र कर्मभूमी ते जन्मभूमी प्रवासासाठी सुमारे 22 डब्यांची पंचवटी अयोध्या आस्था एक्सप्रेस ही 6 मार्च रोजी मनमाड स्थानकातून अयोध्याकडे रवाना झाली असून दिनांक 7 मार्च रोजी अयोध्या येथे पोहोचणार आहे. तर दिनांक 8 मार्च रोजी अयोध्या येथून मनमाडकडे प्रयाण करून दिनांक 9 मार्च रोजी मनमाड येथे पोहोचणार आहे. सदर प्रवासामध्ये जेवण, नाश्ता, चहा यासह निवासाची व दर्शनाची सुविधा देखील असणार आहे. या प्रवासात ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी प्रत्येक डब्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते असणार आहे. या प्रवासातील नियोजनासाठी प्रमुख 12 पदाधिकाऱ्यांचा समावेश असलेली समिती देखील तयार करण्यात आली आहे. यावेळी शहर अध्यक्ष रंजन ठाकरे, प्रदेश पदाधिकारी दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक, पंढरीनाथ थोरे, वसंत पवार, साहेबराव मडवई, भाऊसाहेब भवर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. सिन्नर तालुक्यात वारंवार होत असलेल्या चेन स्नॅचिंगमुळे सिन्नरकरांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले. याच पार्श्वभूमीवर पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की सदर गुन्ह्यातील आरोपी ओंकार काळे हा आहे. त्यानुसार सदर आरोपीचीच अधिक चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. दरम्यान या गुन्ह्यात एका विधी संघर्षग्रस्त बालकाचा समावेश असल्याचं देखील उघडकीस आलंय. या संपूर्ण घटनेत 99,200 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व 25,000 रुपये रोख रक्कम असा एकूण 1,24,200 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून सदर गुन्ह्यातील आरोपींकडून अन्य गुन्हे उघडकीस येण्याची देखील शक्यता आहे. याबाबत अधिक माहिती पोलिसांनी दिली आहे. सिन्नर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये मागच्या 2 महिन्यामध्ये सिन्नर तालुका आणि परिसरामध्ये चेन स्नॅचिंगचे जे गुन्हे आहेत, महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून घेण्याचे,
हे घडले होते. त्यामुळे समाजामध्ये एक नकारात्मक वातावरण, भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. त्या अनुषंगानं सन्माननीय पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने सर, सन्माननीय अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर सर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी निफाड डॉक्टर श्री पालवे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही अशा प्रकारच्या गुन्ह्याचा आणि गुन्हे करणाऱ्यांच्या मोडेस ऑपरेंडीचा अभ्यास करून एक पथक निर्माण केलं आणि या पथकाला अहमदनगर जिल्हा तसेच नाशिक जिल्ह्यातील अशा स्वरूपाचे गुन्हे करणारे आरोपी, त्यांचे गुन्हे करण्याची पद्धत याचा अभ्यास करण्याच्या दृष्टीनं हालचाली सुरू केल्या. या दोन्ही जिल्ह्यामध्ये गोपनीय बातमीदारांचं एक जाळं आम्ही निर्माण केलं. मात्र हे आरोपी वारंवार गुंगारा देऊन जात होते असा अनुभव आम्हाला आला. त्याच्यामध्ये आम्हाला एक खात्रीशीर माहिती मिळाली की नाशिक रोड भागातील गोसावीवाडी येथील छाग्या उर्फ ओमकार रमेश काळे वय 19 हा त्याच्या साथीदाराच्या मदतीनं अशा स्वरूपाचे गुन्हे करतो. आणि मग अशी माहिती मिळाल्यानंतर सातत्यानं त्या आरोपीचा पाठलाग करून या पथकाने त्याला ताब्यात घेतलं. त्याच्याकडे ज्यावेळेस चौकशी केली त्यावेळेस आमच्या लक्षात असं आलं की त्यानं चेन स्नॅचिंगचे 3 गुन्हे, त्याचा एक साथीदार जो वडाळा महादेव तालुका श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर या ठिकाणचा आहे त्याच्या मदतीनं केल्याचं निष्पन्न झालं. त्याच्या अनुषंगानं आम्ही माहिती घेऊन जो आरोपी होता समोरचा त्याच्यापर्यंत पोहोचलो असता लक्षात आलं की हा अल्पवयीन बालक आहे आणि त्यामुळे मग त्याला त्याच्या पालकांच्या समक्ष विचारपूस करून चौकशी केली असता या अल्पवयीन किंवा विधी संघर्षग्रस्त बालकानं या छाग्याबरोबर 3 चेन स्नॅचिंगचे गुन्हे आणि एक बॅग लिफ्टिंगचा गुन्हा आणखी एका साथीदाराच्या मदतीनं केल्याचं निष्पन्न झालं. आणि मग पोलीस स्टेशनचा अभिलेख पाहिला असता या वर्षीचा 60/2024 77/2024 हे कलम 392 प्रमाणे असणारे 2 गुन्हे आणि 2023चे 475/23 हा 379 आणि वावी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील 2023चा 455 नंबरचा गुन्हा आहे तो पण 392 म्हणजे चेन स्नॅचिंगचा गुन्हा. असे टोटल 4 गुन्हे आम्ही याच्यामध्ये उघडकीस आणले. त्याच्यामध्ये 99,200 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि 25,000 रुपये रोख असं एकूण 1,24,000 रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यामध्ये हे पथक यशस्वी झालेलं आहे. सदरची कारवाई सन्माननीय पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने सर, सन्माननीय अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर सर, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर निलेश पालवे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या पोलीस स्टेशनच्या पथकानं केलेले आहे. या पथकामध्ये पोलीस उपनिरीक्षक हनुमान उगले, पोलीस उपनिरीक्षक अजिनाथ कोटाळे, पोलीस नाईक समाधान बोराडे, पोलीस नाईक हेमंत तांबडे, पोलीस कॉन्स्टेबल कृष्णा कोकाटे, पोलीस कॉन्स्टेबल अप्पासाहेब काकड या लोकांनी अतिशय अहोरात्र प्रयत्न करून यशस्वी केलेले आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी निफाड विभाग डॉक्टर निलेश पालवे, सिन्नर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हनुमान उगले, पोलीस उपनिरीक्षक आजीनाथ कोठाळे, पोलीस हवालदार नवनाथ पवार, पोलीस नाईक समाधान बोराडे, पोलीस नाईक हेमंत तांबडे, पोलीस शिपाई कृष्णा कोकाटे, पोलीस शिपाई अप्पासाहेब काकड तसेच तांत्रिक विश्लेषण शाखा नाशिक ग्रामीणचे पोलीस नाईक प्रदीप बहिराम, पोलीस नाईक हेमंत गिलबिले यांनी केली आहे. ब्युरो रिपोर्ट दक्ष न्यूज सिन्नर. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. शहरात सध्या गुन्हेगारी थांबण्याचे नाव घेत नाहीये. खून, दरोडा, चोरी, टवाळखोर यामुळे नागरिक हैराण झालेत. काही दिवसांपूर्वी एकलहरे परिसरात एका युवकाच्या खुनाची घटना उघडकीस आली होती. त्या गोष्टीला अजून महिना होत नाही तोवर एकलहरे परिसरातून अजून एक खुनाचा प्रकार उघडकीस आलाय. एकलहरे रोड येथील सामागाव येथे राहणाऱ्या पाणीपुरी विक्रेत्याच्या पत्नीचा काही अज्ञात इसमांनी घरात घुसून खून केलाय. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की सुदाम बनेरिया हा पाणीपुरी विक्रेता असून त्याची पत्नी व भाचा हे घरात दोघेच असताना काही अज्ञात इसमांनी सुदाम बनेरिया यांची पत्नी क्रांती बनेरिया हिच्यावर चाकूने वार करून तिला जीवे ठार मारले व भाचा अभिषेक याला देखील चाकूचा धाक दाखवून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. या खुनाचे कारण अद्याप अस्पष्ट असून या घटनेची माहिती मिळताच
पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते। या संदर्भात नाशिक रोड पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत। सध्या शहरात गुन्हेगारीचे प्रमाण चांगलेच वाढले। महिनाभरातच एकलहरे परिसरातून 2 खुनाच्या घटना उघडकीस आल्याने पोलिसांवर आता या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्याचे मोठे आवाहन आहे। दिनेश पगारे, दक्ष न्यूज, नाशिक रोड, नाशिक। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। मोबाईल वापरताय पण आपल्याला आपल्या आवडत्या मोबाईलच्या वस्तू मिळत नाही। चला तर मग आत्ताच नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी 25 वर्ष जुन्या असलेल्या श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी आणि होलसेल ॲक्सेसरीजच्या शॉपवर। येथे तुम्हाला मिळेल सर्व प्रकारच्या होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज, यात मोबाईल कव्हर, हेडफोन, चार्जर, ग्लास, OTG, पेन ड्राईव्ह, ब्लूटूथ, पॉवर बँक व आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू फक्त एकाच दुकानात। यासोबतच आमच्याकडे सर्व कंपन्यांचे हँडसेट अगदी अल्प दरात उपलब्ध, तसेच अर्जंट मोबाईल रिपेअरिंग व सर्व मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज सोबत डिश टीव्हीचेही रिचार्ज करून मिळेल। त्याचबरोबर अर्जंट मनी ट्रान्सफर, झेरॉक्स, लॅमिनेशन, पासपोर्ट साईज फोटो, कोल्ड ड्रिंक्स व आईस्क्रीमही मिळेल। तर वाट कसली बघताय? चला तर मग खरेदीला श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपवर। आमचा पत्ता शहीद भगतसिंग चौक, श्री टेम्बलाई माता मंदिराजवळ, द्वारका सर्कल, नाशिक। संपर्कासाठी नंबर 9762591218, 9762591218। चला तर मग आजच भेट द्या टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपला। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। काल दिनांक 7 मार्च रोजी एकलहरे परिसरात महिलेचा खून झाल्याची घटना घडली होती। या खुनाचा अवघ्या 24 तासात पोलिसांनी उलगडा केलाय। घरात मामी आणि भाचा असताना काही अज्ञातांनी महिलेचा खून करून भाच्याला देखील जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले होते। मात्र धक्कादायक म्हणजे एकतर्फी प्रेमातून भाच्यानेच मामीचा खून केल्याचा उलगडा पोलिसांनी केलाय। याबाबत अधिक माहिती अशी की भाचा आणि मामी या दोघांमध्ये किरकोळ वाद झाले। या वादाचे रूपांतर नंतर धक्काबुक्कीत होऊन भाचा अभिषेकने त्याच्याजवळ असलेल्या चाकूने मामीवर वार करून तिला ठार केल्यानंतर स्वतःही गळ्यावर चाकू मारून हल्ला झाल्याचा बनाव केला। दरम्यान पोलिसांनी अवघ्या 24 तासात या खुनाचा उलगडा केला असून जखमी आरोपी अभिषेक याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले। याबाबत अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांनी दिली आहे। नमस्कार, मी नाशिक रोड PI रामदास शेळके। दिनांक 6 तारखेला 6/3/24ला एकलहरे औष्णिक विद्युत केंद्राजवळ जगताप चाळा आहे, त्या ठिकाणी क्रांती सुदाम बनेरिया वय 27 वर्ष हिची निर्घुण हत्या झालेली होती। तिचे पती ती एकत्रपणे इथं पाणीपुरी किंवा भेळ असा व्यवसाय करतात। एकलहरे या ठिकाणी एकदम गरीब कुटुंबातील घर होतं ते जगताप फळ्यामध्ये असलेलं, आणि त्याच वेळेला त्यांचा राहणारा भाचा हा सुद्धा तिथं होता, अभिषेक सिंह म्हणून। तो 7 ते 8 महिन्यापासून तिथं राहत होता। तो जाऊन येऊन करत होता, काही दिवसापूर्वी आलेला, काही परत जायचा। तो सुद्धा पाणीपुरीचा व्यवसाय फिरून व्यवसाय करत होता, आणि त्याला जा त्याच्या गळ्यावर जखमी होते। त्यांनी खुनीने सांगितल्यामुळं त्याच्या मामानी म्हणजे क्रांतीच्या मिस्टरांनी सुदाम यांनी फिर्याद आपल्याकडे दाखल केलेली होती की अज्ञात इस्मानी तिचा पत्नीचा मर्डर केलेला आहे आणि भाच्याला मारलेला आहे। परिस्थितीजन्य पुरावा आम्ही बघितला, त्यांनी सांगितलेलं ती खात्री केली,
पण अशा वेळेला तिथं अज्ञात इसम काही मिळून आलेलं नाही. मग आम्ही दुसऱ्या एक ट्रॅकने गेलो, त्याचे मोबाईल चेक केले, इतर परिस्थितीजन्य पुरावा आणि इतर हे माहितीवरनं असं निष्पन्न झालं की हा जो भाचा आहे तो तिच्याशी अनैतिक संबंधाची मागणी करत असल्यामुळं, त्या कारणामुळं, आणि ती तिला पुरवत नसल्यामुळं त्या दोघांच्यात वाद झालेला होता. आणि त्या वादाचे कारण वेगवेगळ्या रूपात रोज निर्माण व्हायचं आणि त्याला हाकून लावण्याचं काम ती करणार होती. म्हणून त्याने तिचा पहिल्यांदा खून केला आणि तो खून उघडकीस येऊ नये म्हणून त्यांनी स्वतःच्या गळ्यावर वार करून घेतलेले आणि स्वतः तो आता ॲडमिट आहे. तो सुद्धा गंभीर जखमी झालेला आहे आणि त्याच्यावर उपचार चालू आहेत. आम्ही त्याला अंडर ऑब्झर्वेशन ठेवलेलं आहे. त्यानंतर त्याला अटक करायची तजवीज ठेवलेली आहे आणि त्या आरोपी निष्पन्न झालेले आहे. यामध्ये सांगायचा उद्देश असा की पहिल्यांदा अज्ञात इसम सांगून एक डायरेक्शन चेंज करण्याचा प्रयत्न केला, पण माझ्याकडचे जे पोलीस अधिकारी आहेत त्यांना आमचे DCP मॅडम मोनिका राऊत साहेब मॅडम, बारीसाहेब ACP बारीसाहेब यांनी खूप वेळोवेळी मार्गदर्शन आणि सूचना देऊन ट्रॅक तपासायचा ठरवला गेला आणि त्या ट्रॅकप्रमाणे त्यांच्या मार्गदर्शनाने हा मोठ्या प्रमाणात गुन्हा ओपन केलेला आहे. PI काळेसाहेब त्यांची टीम यांचं खरोखर अभिनंदन करण्यासारखं काम त्यांनी केलेलं आहे आणि या प्रकारचे आणखी काही होत असेल या हद्दीमध्ये अशा प्रकारे आमची टीम खूप चांगल्या प्रमाणे काम करेल. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके, गुन्हे शोध पथकाची सहाय्यक पोलीस निरीक्षक सुखदेव काळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, दीपक सोबार, विष्णू गोसावी, विजय टेमगर, सागर आडणे, गोकुळ कासार, रोहित शिंदे, दत्तात्रय वाजे, योगेश रानडे, मनोहर कोळी, नाना पानसरे, अरुण माडेकर, संतोष पिंगळ, महेंद्र जाधव, भाऊसाहेब बागरे, कल्पेश जाधव यांच्यासह पथकाने केली आहे. दरम्यान आरोपी हा जखमी असल्याने त्याच्यावर औषधोपचार सुरू आहे. यानंतर आता त्याला अटक कधी होते हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच भाच्यानेच मामीचा खून केल्याने परिसरात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. दिनेश पगारे, दक्ष न्यूज, नाशिक रोड, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. घोटी सिन्नर महामार्गावर उंबरकोन फाट्याजवळ भीषण अपघात झाला असून यामध्ये 4 जण जागीच ठार झाले असल्याचे समजते. मोटरसायकल आणि 4 चाकी वाहनाचा हा अपघात आज दुपारी झालाय. या अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेत गंभीर जखमी व्यक्तींना घोटी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे वृत्त आहे. घटनास्थळी घोटी पोलीस दाखल झाले असून स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना दाखल केले आहे. मृत आणि जखमी व्यक्तींची नावे समजली नाहीत. लवकरच त्यांची नावे समाविष्ट करण्यात येतील. भागीरथी तत्करी, दक्ष न्यूज, घोटी. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. आज 8 मार्च म्हणजे महिला दिन. आजच्या या महिला दिनाच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना गिफ्ट दिलंय. घरगुती गॅस सिलेंडर हा 100 रुपयांनी स्वस्त झालाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही घोषणा करून महिलांना हे गिफ्ट दिलंय. ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही घोषणा केली आहे. दरम्यान आहे काय मोदींचं ट्विट, पाहूयात. आज महिला दिनी आमच्या सरकारने LPG सिलेंडरच्या किमतीत 100 रुपयाने कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे देशभरातील लाखो कुटुंबांवरील आर्थिक भार लक्षणीयरित्या कमी होईल. विशेषतः आपल्या नारी शक्तीला फायदा होईल. स्वयंपाकाचा गॅस अधिक परवडणारे बनवून आम्ही कुटुंबाच्या कल्याणासाठी आणि आरोग्यदायी वातावरण सुनिश्चित करण्याचे देखील ध्येय ठेवतो. हे महिलांचे सक्षमीकरण आणि त्यांच्या जगण्याच्या सोयीसाठी सुनिश्चित करण्याचा आमच्या वचनबद्धतेची सुसंगत आहे. दरम्यान मोदींची या ट्विटवरून खासदार सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. काय म्हणाल्या खासदार सुप्रिया सुळे, पाहूयात.
किती जुमले बघायला लागतील तुम्ही बघाल. इथं सुरुवात आहे, अभी पिक्चर बाकी आहे. त्याच्यामुळे इलेक्शन अनाउन्स होईपर्यंत काय काय करतील देवालाच ठाऊक. आणि इतके दिवस इतके वर्ष जेव्हा 1000 रुपये होतं आणि महिला रडत होत्या तेव्हा यांना सुचलं नाही. इलेक्शन आणि लोकसभा आली की लगेच 100 रुपये कमी, आणि 100 रुपये नुसते कमी करून काय होणार आहे. 400 रुपयाला द्या गॅस, मग कुछ बात है. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घरगुती गॅस सिलेंडर 100 रुपयाने कमी केल्याची घोषणा केल्याने महिलांना दिलासा मिळालाय. यामुळे महिला समाधान व्यक्त करतायत. ब्युरो रिपोर्ट, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. आजच्या युगात महिला ही कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीये. सगळीकडे महिला ही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना दिसून येते. त्यातच महिला दिनाचे औचित्य साधून दिनांक 8 मार्च रोजी राज्याचं 4थं महिला धोरण अंमलात आणलंय. गेल्या 10 वर्षापासून रखडलेल्या राज्याच्या महिला धोरणाच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारला अखेर मुहूर्त मिळाला असून महिला दिनाचे औचित्य साधून या नव्या धोरणाच्या अंमलबजावणीस सुरुवात करण्यात येणार आहे. महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे. दरम्यान काय आहे राज्याचं 4थं महिला धोरण पाहुयात. महिला धोरण अष्टसूत्रीवर आधारित असून त्यात प्रामुख्याने महिलांच्या आरोग्यावर व पोषण आहारावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. दुर्गम आणि पोहोचण्यास कठीण अशा शहरी व ग्रामीण आणि आदिवासी भागात मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यावरही भर देण्यात येणार आहे. शिक्षण कौशल्यासाठी माध्यमिक आणि वरिष्ठ पातळीवरील शाळांमध्ये 100% नोंदणी होईल, यासाठी लक्ष देण्याची सूचना करण्यात आली आहे. कौशल्य विकास योजना अंतर्गत महिलांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले आहे. महिलांविरोधात सर्व प्रकारच्या हिंसाचारास आळा घालण्यासाठी सर्व संस्थांमध्ये लैंगिक छळ प्रतिबंधक अंतर्गत समितीची स्थापना करण्याची सूचना देण्यात आली आहे. त्याचबरोबर निवडून आलेल्या महिला लोकप्रतिनिधींसाठी नेतृत्व, नियोजन, अर्थसंकल्प आणि इतर कार्यक्रमांचे आयोजन करण्याची सूचना धोरणात आहे. महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी ही घोषणा केली असून महिलांच्या सुरक्षेसाठी उपयुक्त असलेल्या शक्ती विधेयकाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्राची चर्चा केली व याबाबत लवकरच घोषणा करण्यात येईल असे देखील यावेळी आदिती तटकरे यांनी सांगितले. पल्लवी भावसार, दक्ष न्यूज, नाशिक. सध्या सर्वत्र लोकसभेची वारे दिसून येत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांची जोरदार तयारी सुरू आहे. त्यातच उद्धव ठाकरे यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते तथा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना ऑफर दिली आहे. भाजपच्या खासदारकीचा राजीनामा द्या, तुम्हाला महाविकास आघाडीतून निवडून आणतो, अशी खुली ऑफर उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना दिली आहे. गडकरींना डावललं जात असल्याचं म्हणत उद्धव ठाकरे यांनी गडकरींना भाजप सोडण्याचं आवाहन केलंय. काय म्हणाले उद्धव ठाकरे पाहुयात. मग त्या बेहिशोबी संपत्ती केलेल्या भ्रष्ट माणसाचं नाव आमच्या देशाच्या पंतप्रधानांच्या बरोबरीने त्या पहिल्या यादीमध्ये येतं. पण ज्यांनी भाजपा रुजवण्यासाठी इकडे खस्ता खाल्ल्या, अगदी प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडेजींच्या नंतर त्यांच्या बरोबरीने युतीमध्ये जे मेहनत करत होते त्या नितीन गडकरींचं नाव त्याच्यामध्ये नाही. अहो नितीनजी सोडून द्या भाजपा, राहा उभे, आम्ही महाविकास आघाडीकडनं तुम्हाला निवडून आणतो. दाखवा महाराष्ट्राचं पाणी, दाखवा महाराष्ट्राची धमक दाखवा. ब्युरो रिपोर्ट, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. मोबाईल वापरताय पण आपल्याला आपल्या आवडत्या मोबाईलच्या वस्तू मिळत नाही. चला तर मग आत्ताच नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी 25 वर्ष जुन्या असलेल्या श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी आणि होलसेल ॲक्सेसरीजच्या शॉपवर. येथे तुम्हाला मिळेल सर्व प्रकारच्या होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज, यात
मोबाईल कव्हर, हेडफोन, चार्जर, ग्लास, OTG, पेन ड्राईव्ह, ब्लूटूथ, पॉवर बँक व आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू फक्त एकाच दुकानात। यासोबतच आमच्याकडे सर्व कंपन्यांचे हँडसेट अगदी अल्प दरात उपलब्ध, तसेच अर्जंट मोबाईल रिपेअरिंग व सर्व मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज सोबत डिश टीव्हीचेही रिचार्ज करून मिळेल। त्याचबरोबर अर्जंट मनी ट्रान्सफर, झेरॉक्स, लॅमिनेशन, पासपोर्ट साईज फोटो, कोल्ड ड्रिंक्स व आईस्क्रीम ही मिळेल। तर वाट कसली बघताय? चला तर मग खरेदीला श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपवर। आमचा पत्ता शहीद भगतसिंग चौक, श्री टेम्बलाई माता मंदिराजवळ, द्वारका सर्कल, नाशिक। संपर्कासाठी नंबर 97 62 59 12 18, 97 62 59 12 18। चला तर मग आजच भेट द्या टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपला। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी सुरू आहे। शहरात तिकीटवरून चुरस दिसून येते। तिकीट कोणाला मिळणार यावर सर्वत्र चर्चा सुरू आहे। त्यातच माजी सभागृह नेते तथा नगरसेवक, नाशिक मनपा प्रदेश निमंत्रित सदस्य, महाराष्ट्र जनता पार्टीचे दिनकर धर्माजी पाटील यांना भाजपाने नाशिक लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी द्यावी अशी मागणी इगतपुरी येथील ग्रामस्थांनी केली आहे। नमस्कार, मी प्रवीण खंडेराव आवारी, राहणार नांदुरवैद्य, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक येथील मी 10 वर्षापासून ग्रामपंचायत सदस्य असून सोसायटी सदस्यसुद्धा देखील आहे। तेथील मी आमच्यावर 2016मध्ये खोटे गुन्हे दाखल झाले होते। त्यावेळेला आम्ही प्रत्येक राजकारण्यापर्यंत आम्ही जाऊन, खासदार, आमदार असो, कुणी असो, त्यांच्यापर्यंत आम्ही आर्थिक मदतीसाठी आम्ही हात पसरवले होते। परंतु आम्हाला कुणीच आम्हाला 1 रुपयाची मदत न करता उलट आमच्यावर उलटसुलट गोष्टी करून आणि प्रचारासाठी आमचा वापर केला त्यावेळेला, परंतु आम्हाला कुणीच दाद दिली नाही। त्यानंतर आम्ही 2019मध्ये दिनकर धर्माजी अण्णा पाटील यांच्याकडे आम्ही आल्यानंतर आम्ही सर्व हकीकत सांगितली। गेल्या इगतपुरी तालुक्यामध्ये, त्र्यंबक तालुक्यामध्ये, नाशिक जिल्हा इथं 2016मध्ये बऱ्याचशा लोकांना खोटे गुन्हे दाखल झाले, परंतु हालाकीची परिस्थिती असल्यामुळे वकिलाची आम्ही फी पण नाही देऊ शकलो। तर अशा लोकांसाठी त्यांनी मोठमोठी रक्कम वकिलांनी प्रत्येकाला सांगितली होती। तर अण्णांच्या कानावर सांगितलं तर त्यांनी आमच्यासाठीच नव्हे तर त्र्यंबक तालुका, इगतपुरी तालुका, सिन्नर तालुका ज्यांच्या खोटे गुन्हे दाखल केले अशा लोकांसाठी मोठमोठी रक्कम होती। अण्णांनी मागे पुढे विचार न करता जनता दरबारामध्ये आम्हाला त्याच दिवशी 1 टाईम रक्कम देऊन वकिलांची आमची खूप मोठी मदत केलेली आहे। मराठा समाजच सोडा, पण इतर समाजांचे सुद्धा त्यांनी जवळजवळ 125 मंदिरं बांधलेले। याच्यामध्ये मंदिर असतील, मस्जिद असेल किंवा बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्यांसाठी असो भरपूर मदत त्यांनी केलेली। ते जातीवाद न बघता सर्वांसाठी काम करणारे आणि वारकरी संप्रदायाचा नाशिकमध्ये इतका मोठा कार्यक्रम केला आणि स्वतः ते महानुभाव पंथाचे असल्यामुळे महानुभाव पंथाचा सुद्धा त्यांनी जवळजवळ 10 दिवस कार्यक्रम मोठा संख्येने लोक पण उपस्थित होते। खूप मोठा कार्यक्रम त्यांनी ठेवलेला होता। असे असो बैलगाड्या शर्यत असो, खेड्यागावांमध्ये आमच्या इगतपुरी तालुक्यामध्ये कितीतरी बैलगाड्या शर्यत भरल्या। त्याच्यासाठी त्यांनी खूप लोकांना प्रोत्साहन देतात, कारण ते एक हाडाचे शेतकरी आहेत। हाडाचे शेतकरी असल्यामुळे त्यांना सर्व गोष्टीची कल्पना आहे आणि आम्हाला पक्ष माहीत नाही। अण्णा हे पक्ष बघून कोणाचं काम करत नाही, जात बघून कोणाचं काम करत नाही। आज सकाळी जनता दरबार भरतो 2 तास, संध्याकाळी 2 तास, आणि तिथं आम्ही विचारल्या गेल्यानंतर जनता दरबार हा नुसता राजकीय धोरण म्हणून नव्हे तर त्या ठिकाणी त्या माणसाचा पूर्ण समस्या सोडवल्यानंतरच ते दम मारतात। आणि त्यांना मुळात म्हणजे विषय असा आहे का प्रत्येकाचं नाव, गाव, राहणार कुठला, हे इतक्या तालुक्यातून कुठला आला हे पण त्यांना माहीत राहतं। आणि ते एक निर्व्यसनी माणूस आहेत, पैलवान जरी असले पण निर्व्यसनी आहे आणि खूप त्यांचं इतकं कार्य आहे। आणि BJP आम्ही हात जोडून एकच आव्हान आणि विनंती पण करतो, अशा माणसाला जर तुम्ही तिकीट दिलं तर विजय हा निश्चित होणार, अन्यथा विजय इथं दुसऱ्या कोणाचा लागणार नाही। पक्ष कोणताही असो, आज अण्णांना तिकीट जरी नाही दिलं तरी आम्ही अण्णांच्या पाठीमागा कुठल्याही पक्षातून आम्ही उमेदवार आम्ही फॉर्म भरणारच। अण्णांनी जरी नाही म्हटले तरी आम्ही अण्णांचा फॉर्म भरणार।
आम्ही शेतकरी वर्ग म्हणून सांगतो, BJPने त्यांना तिकीट दिलंच पाहिजे, एवढं हात जोडून विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी सचिन गरबे, नांदुरवैद्य गावचा रहिवासी, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक. तर इथं मागच्या पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे बाळू मुसळे यांचं घर पडलं होतं. तर त्यांना रस्त्यावर राहायची वेळ आली होती. तर ते मंदिरात राहत होते. तिथं भरपूर राजकीय नेते, पुढारी भरपूर येऊन गेले, फक्त पाहून गेले, कुणी काही मदत केली नाही. तर तसंच मी दिनकर धर्माजी पाटील यांच्या कानावर ही गोष्ट टाकली. तर तिथं घटनास्थळी अण्णा आले. अण्णांनी ते बघितलं, तिथं काय नाही झालं. तर अण्णांनी मोठी रक्कम बाळू मुसळे यांना तिथं दिली, रोख रक्कम तिथं दिली. तसंच आमच्या पुढं वंजरवाडी गाव आहे, त्या वंजरवाडी गावात पण रिटायर आर्मी मॅन आहे, अपंग आहे ते, त्यांची तिथं टपरी होती. ती टपरी पण त्या अतिवृष्टीमध्ये वाहून गेली तिथं त्या पुरामध्ये. तर तिथं पण अण्णा घटनास्थळी जाऊन तिथं त्यांनी रोख रक्कम त्या व्यक्तीला दिली. हे नाही बघितलं का तो कोणत्या जातीचा आहे, कोणत्या धर्माचा आहे, याच्याशी काही घेणं देणं नाही ठेवता अण्णांनी एकदम निस्वार्थपणे त्यांना मदत केली तिथं पण. तसंच ओके. तसेच दिनकर धर्माजी अण्णा पाटील हे गेल्या 40 वर्षापासून निस्वार्थपणे म्हणजे असे जे काही लोक त्रस्त आहे बा कोणते कसल्या गरजेनी, तर त्यांना अण्णा मदत करताय बा वेळच्या वेळी. असं नाही का मग तो कोणत्या धर्मातला असो, सगळ्यांना मदत करताय अण्णा. तसेच नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी दिनकर धर्माजी पाटील यांना लोकसभेतून उमेदवारी जाहीर करावी, तर आमच्या सगळ्या जनतेची इच्छा आहे. दिनकर पाटील हे नेहमीच लोककल्याणासाठी काम करत असतात. आतापर्यंत त्यांनी नागरिकांच्या अनेक समस्या देखील सोडवल्या आहेत. यापुढेही ते असंच काम करतील असा विश्वास ग्रामस्थांना असल्याने त्यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी दिनकर अण्णा पाटील यांना देण्याची मागणी केली आहे. परमेश्वर आंधळे, दक्ष न्यूज, सातपूर, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष.